चला ताई मावशी, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी पत्तागोबीपासून खूप सोपी आणि टेस्टी मुलांच्या टिफिनसाठी रेसिपी दाखवत आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्या घरात असं होतं ना की मुलांना टिफिनसाठी रोज नवीन काही ना काही हवं असतं आणि काही भाज्या तर मुलं अजिबात खायला नकार देतात. तर आज माझ्याकडे थोडीशी पत्तागोबी होती. तर मी विचार केला की यापासून मुलांसाठी काहीतरी टेस्टी बनवूया. म्हणून मी अगदी सोप्या पद्धतीने पत्तागोबीचा पराठा बनवला आहे. घरच्या साहित्यात, घरच्याच मसाल्यात. हा पराठा इतका चविष्ट झाला ना की जो पत्तागोबी खायला मागे पुढे पाहतो तोही आवडीने खाईन. मुलांच्या टिफिनसाठी पण एकदम परफेक्ट आहे आणि घरच्याच साहित्यात. ही रेसिपी खूप सोपी आहे. तर नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पत्तागोबी ही बारीक कापून घेतली, कढई ठेवली, थोडासा त्यामध्ये कांदा टाकला, अद्रक लसणाची पेस्ट आणि पत्तागोबी आणि घराचे मसाले, गरम मसाला, लाल तिखट, हळद, जिरे पावडर, धने पावडर आणि गोबी त्यामध्ये टाकून अशी फ्राय केली. बघा, पोह्याचा 1 चमचा असते ना, ते पाणी टाकायचं. थोडीशी गोबी सुकी वाटली म्हणून 2-3 वेळा चांगली वाफून घ्यायची आणि बघायची मस्त अशी गोबी आपली साध्या पद्धतीत शिजली आहे. तर आपण जसा कणकेचा गोळा पोळीसाठी बनवतो तसा साधा कणकेचा गोळा घ्यायचा आणि ही पत्तागोबी फ्राय केलेली त्यामध्ये टाकायची. बघा, हा पराठा नक्की मुलं तुमचे चाटून पुसून खातील. तुमचा टिफिन फिनिश करशील. तुम्ही बनवलेला पराठा कसा झाला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण नेहमी काही ना काही मुलांच्या टिफिनसाठी नवीन देत असतो, तर मुले आज हा टिफिन खातात. म्हणून पत्तागोबी जास्त मुलं खात नाही. माझी तर मुलं खात नाही. तुमचे त्यातलेच आहेत का नक्की सांगा. म्हणून मी असा पत्तागोबीचा पराठा त्यांना दिला. हा पराठा चटणीसोबत, दहीसोबत, सॉससोबत मस्त लागते खाण्यासाठी. बघा, खरपूसाचा पराठा कुठे फाटला नाही, तुटला नाही, दिसायलाही सुंदर असा पराठा छान खरपूस भाजायचा, आलटून पलटून भाजायचा आणि बघा सॉससोबत खायला द्यायचा. झाला की नाही खूप सुंदर, अप्रतिम, दिसायलाही टेस्टी असा पत्तागोबीचा पराठा. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा.